गोलंदाज अरुणचं मात्र वर्चस्व राहिलं. लेफ्ट हँडेड बॉलर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर अरुणचं कौतुक करावं लागेल, कारण आपल्या वेगाने प्रत्युत्तर देतोय प्रतिस्पर्धी या शिरसटवाडी या टीमला. अरुणचा हा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर रिलीज केला. थोडासा खोलवर पद्धतीचा हा बॉल होता. जसा बॅट्समन बीट झाला थेट विकेट किपर पोपट यांच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. पोपट यांनी मात्र इम्प्रेस केलं आपल्या बॅटिंगने. ज्या प्रकारे या स्पर्धेतील पहिले अर्धशतक 50 बॉलमध्ये 50 रन त्यांनी पूर्ण केल्या. समोरच्या दिशेने फटका केलाय. क्लासिकल नजाकत भरलेला स्ट्रोक, परंतु वॉटर कॅच. तेवढाच ताकदीचा झेल पकडला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. शिवरवाडी या गावचे ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं रमेशजी त्या ठिकाणी तैनात होते आणि रमेशजी यांनी देखील दाखवून दिलं की आज वय देखील भरपूर प्रमाणामध्ये असलं, परंतु त्यानंतर देखील भरपूर चांगली कामगिरी आम्ही जरूर करू शकतो. अतिशय चांगला झेल देखील रमेशजी यांच्या माध्यमातून पकडला गेला आहे. ज्यावेळेस ओमसा MTCच्या माध्यमातून हा झेल अपलोड केला जाईल इंस्टाग्रामच्या माध्यमातून, यूट्यूबवर देखील हा ज्यावेळेस झेल रिलीज केला जाईल. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये पुनरावृत्ती पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल फक्त आणि फक्त 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत. या मोमेंटला या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. अरुण यांच्यासाठी 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त त्यांनी केलेत. लाजवाब गोलंदाजी या मॅचमध्ये जणू काही फक्त आणि फक्त विक्रम पाहायला मिळतोय की काय, कारण पहिल्या इनिंगमध्ये 15 बॉलमध्ये अर्धशतक, त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये पहिलं षटक हाताळलं. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये कमीत कमी रन खर्च करायचे असतात, परंतु त्यापेक्षा आणखीन दर्जेदार गोलंदाजी अरुण यांच्या माध्यमातून शिवरवाडी टीमसाठी होताना पाहायला मिळतो. ऑन स्क्रीन आपण पाहतोय नावामध्ये अरुण आहे आणि खऱ्या अर्थाने पूर्णपणे एक चांगली प्रात्यक्षिका त्यांनी साकारली आपल्या टीमसाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं ज्या प्रकारे सलगचे 6 बॉल त्यांनी निर्धाव स्वरूपाचे रिलीज केले. या मोमेंटला पहिला बॉल बिग परंतु तेवढाच चांगला प्रयत्न केला. 2 फिल्डर आले होते, दोन्ही फिल्डरचं ताळमेळ चुकला आणि एकमेकांना ते आदळले. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारची चूक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करताना त्यावेळेस तुमचं कॉल कम्युनिकेशन तेवढंच इम्पॉर्टंट असतं आणि ज्यावेळेस हे प्रात्यक्षिक चुकलं जातं ना त्यावेळेस कठीण काळाला तुम्हाला मात्र जरूर सामोरं जावं लागतं. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. लक्ष भरपूर दूर आहे. अजूनही 62 धावा पूर्ण करायच्या. 10 बॉलमध्ये 10 षटकार मारावे लागतील. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. लॉंग स्टॉपच्या दिशेने स्ट्रोक केलाय. पंचांचा इशारा चौकार येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 8 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
फलंदाज देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील अतिशय चांगला दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल. लाईन चांगली होती आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाले. 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुल यांनी आणि समीकरण बदललंय. 6 बॉल आणि 55 रनची गरज. या मोमेंटला लॉफ्ट केला. स्वीट साऊंड देखील ऐकायला मिळतोय. 1 धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु रन मिळतील 4. हा चौकार आला आहे आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर समीकरण बदलले. 5 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 51 धावा. वेग भन्नाट होता परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 1च रन या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि 16 रन. 3 मध्ये अजूनही 50 करायचे आहेत. या मोमेंटला लॉफ्ट केला आहे. टायमिंग चांगला आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल. एकेरी धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. डीप पॉइंटला स्ट्रोक केलाय. झेल सुटला परंतु सामना जिंकला शिवरवाडी या टीमने. तर चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या ज्यांनी अवघ्या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्यांनी झळकावलं
17 बॉलमध्ये 52 धावांची विस्फोटक खेळी ज्यांनी साकारली असे पोपट ठरलेत या सामन्याचे हिरो. तर चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोटे बुद्रुक आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्री मोरिया स्पोर्ट्स कोंडाईवाडी या दोन टीममध्ये हे घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. तर चला पोपटची आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी अतिशय चांगला खेळ आपण केलात. 17 बॉलमध्ये 52 धावांचं योगदान आपण दिलं आपल्या टीमसाठी. तर चला बोरगेवाडी टीमचे आकाश आपण देखील यायचं आहे. तर चला वाकुर्डे टीम चा 12 मॅन आमच्यापर्यंत या. तर या मोमेंटला पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला या अगोदरच्या सामन्याचा हिरो बोरगेवाडी टीमचा आकाश आपण देखील यायचं आहे. आखूड पद्धतीचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. तर चला शिवरवाडी टीमचे पोपट आपण देखील या.
आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल सामनावीराचा पुरस्कार देऊन. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. पंचांचा निर्णय येतो. यस, इट इज अ सिक्सर. या मोमेंटला देखील एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. मित्रा, बॉलर नेम. तर या मोमेंटला देखील भरपूर वेगाने धावले दोन्ही फलंदाजांनी. 3 धावा देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलं. टायमिंग देखील तेवढंच चांगलं आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रनच्या साह्याने 19 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि श्रीकांत जो 10 रनवर खेळताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला आहे श्रीकांत साठी हा बॉल लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या 21 रन, माफ करा 20 रन. 20 रन आतापर्यंत होतात. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेने उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा षटकार पाहायला मिळतोय. काही स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्लासिकल फटका पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या नजरेची पकडी चेंडूवर होती. ज्या प्रकारे स्ट्रोक केला ॲक्शन रिप्लेमध्ये आपण या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने उडवला आणि एक चांगली पुनर्प्रात्यक्षिका आपल्याला ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सव्वीस रन देखील आतापर्यंत पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता परंतु थोडंसं दडपण पाहायला मिळालं. हा बॉल पेस करत असताना फलंदाज श्रीकांतला डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला रनआउटची संधी फेकी भरपूर वेगाने झाली. गॅदर करत असताना कुठेतरी थोडंसं दडपण पाहायला मिळालं आणि फलंदाज फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान जरूर मानलं फलंदाजाने. 1 रनच्या साह्याने 27 रन. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. तर वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतील. या मोमेंटला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि या षटकाराच्या साह्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 रन. तर शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 36 रन. हा बॉल देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळाला लॉंग लेगच्या दिशेने. तत्पूर्वी तिसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते. 39 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. वेग भन्नाट होता, परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या क्षणाला चाळीस रन आतापर्यंत होतात. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या मोमेंटला क्लीन बोल्ड आणि फलंदाज होतोय बाद. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि
या मोमेंटला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढाच चांगला झेल देखील या ठिकाणी पकडण्यात आलाय. एका हाताने हा झेल पकडला. ॲक्शन रिप्लेमध्ये पुनरावृत्ती पुनर्प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला, अवेफ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला आणि वन हँडेड कॅच या ठिकाणी पकडण्यात आली. तर चला नेक्स्ट मॅच श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कटिंगवाडी आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळी टीमचे कॅप्टन आणि कटिंगवाडी टीमचे कॅप्टन ग्रुप करून आपण टॉससाठी या. एक धाव देखील पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. रनआउटची संधी आणि या क्षणाला काय घडले, डायरेक्ट हिट आणि फलंदाज होईल बाद. ओव्हर कंप्लीट होते. तर ओव्हर देखील कंप्लीट होते आणि सामना जिंकलाय. तर पहिल्या सत्राचा खेळ देखील झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 45 आणि 46 रनचं टार्गेट आहे. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जातोय. 46 रनचं लक्ष आहे 18 बॉलमध्ये. 46. फोर्टी सिक्सचं टार्गेट आहे 46 रनचं.
तर 45 रन झालेत आणि 46 रनचं टार्गेट असेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 18 मध्ये 46 करायचे आहेत आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. चला फलंदाजी करणारी टीम आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा कृपया करून, जेणेकरून फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. साहिल आणि सागर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज किरण या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. क्लासिकल टायमिंग पाहायला मिळालाय. अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारा षटकार पाहायला मिळालाय. आठ धावा देखील पाहायला मिळतात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला. एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. अलोंग कार्पेट एक धाव देखील कंप्लीट केली जाते. एक रनच्या साह्याने 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, रनआउटची संधी, परंतु फेकी थोडीशी गचाळ झाली. याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने. चौथ्या धावेसाठी कॉल आणि चौथी धाव देखील सहजरित्या सोप्यारित्या पूर्ण केली जाते या क्षणाला. आणि या 4 रनच्या साह्याने 14 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमधला. 13 बॉल आणि 32 रनची आवश्यकता आहे.
या बॉलवर लॉफ्ट केलाय, हवाई सफर 6 रनसाठी षटकार. या मॅचमध्ये पुन्हा एकदा वाकुर्डे टीमने मात्र कमबॅक केलंय. समीकरण बदलून गेलं. समीकरण आपल्याला पाहायला मिळतं 12 बॉलांनी 26 रनची गरज. अकुड पद्धतीचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती. परंतु एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. 11 मध्ये 25 करायचे आहेत. वाईट प्लस 1 टोटल 2 धावा देखील ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन. 11 मध्ये अजूनही 23 रनची गरज आहे. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. अंगाचा वेध देखील या ठिकाणी जरूर घेतला जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू अजूनही विजयाच्या खात्यातील शिल्लक आहेत. 25 रन आतापर्यंत झाल्यात वाकुर्डे बुद्रुक या टीमच्या धावफलकावरती. या बॉलवर देखील लॉफ्ट केला आणि स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. वाईट इश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे ज्या फटक्याची प्रतीक्षा होती वाकुर्डे बुद्रुक या टीमला, तो फटका येत असताना हा स्लॅश करत असताना षटकार आलाय. 7 मध्ये करायचे आहेत 15 रन. सात मध्ये 15 रनची गरज आहे. पुन्हा एकदा आक्रमण 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 पाहायला मिळतंय, परंतु तेवढाच ताकदीचा झेल पकडला जातोय की काय, आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चेल्सी तर फलंदाज बाद झाला. सहा मध्ये 15 रनची आवश्यकता आहे.
तर नवीन फलंदाज देखील या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटच्या स्पेलसाठी श्री गणेश स्पोर्ट्स कोंडाईवाडी या टीमच्या माध्यमातून आमंत्रित केले. पहिल्या बॉलवर फुल टॉस. वा भाई वा. या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक. हा षटकार आलाय, सामना खुला करून दिलाय. समीकरण 5 बॉल आणि 9 रनची गरज. एकांकी झुंज देतोय. वेग भन्नाट होता, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 4 मध्ये आता मात्र 9 रन करायचे आहेत. चार बॉल आणि 9 रनची आवश्यकता अजूनही आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पकड निर्माण केली. पहिल्या बॉलवर जरूर षटकार आला, परंतु त्यानंतर देखील मी माझ्या गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करू शकतो माझ्या टीमसाठी असा निर्धार घेऊन उतरलाय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 बॉल आणि अजूनही 9 रनची गरज ही आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न लॉफ्टर जरूर केला. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. 2 बॉल आणि आता मात्र 8 रनची गरज. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 1 बॉल 9 रन देखील झाल्यात, 1 बॉल 8 रन देखील झाल्यात, 1 बॉल 7 रन देखील झाल्यात. कित्येक वेळा 1 बॉलमध्ये 6 रन देखील आपण पाहिल्यात, परंतु आज मात्र 2 बॉलमध्ये 7 रन करायचे आहेत वाकुडे बुद्रुक या टीमला विजय संपादन करण्यासाठी. दोन बॉल आणि 8 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. दोन चेंडू आणि 8 रनची गरज. समोरच्या दिशेने खेळला, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल पकडल्यानंतर स्टंपचा भेद घेतला. 1 बॉल आणि 8 रन. एक मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 8 धावा. 1 बॉल आणि 8 रन. प्रमाणामध्ये घेऊ नका टीम कोंडाईवाडी संघ. पण गोलंदाज त्वरित पुन्हा एकदा दाखल करा गोलंदाजीच्या मार्कवर. 1 बॉल आणि 8 रन. अंगाचा वेध घेतल्याने सामना जिंकला श्री मोरिया स्पोर्ट्स कोंडाईवाडी या टीमच्या माध्यमातून. तर चला कटिंगवाडी टीम आपण बॅटिंग घेतली. मांगरोळी संघ आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच